सुंदर मस्त असा खमंग पावटे भात बनलेला आहे. ताज्या ताज्या पावट्याचा आणि ताजे ताजे फ्रेश वाटण घालून, घरगुती वाटण घालून बनवलेला पावटे भात. आता तो कसा बनवायचा ते आता पाहूया. त्यासाठी आपण एक घरगुती ताजे वाटण करून घ्या. त्यासाठी कांदा, लसूण, आले, 5-6 हिरवी मिरची, अर्धा नारळ आणि कोथिंबीर. ओला नारळ आणि कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आणि सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे. भातासाठी साहित्य: 2 वाटी पावटा, 2 वाटी तांदूळ, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी वाटून घेतलेले काळं वाटण, 2 चमचे कांदा लसूण मसाला, गोडा मसाला 1 चमचा, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ चवीनुसार, 1 चमचा धने पावडर, हिंग, तूप, तेल आणि ओल्या नारळाचा किस व कढीपत्ता. आता आपण 2 वाट्या तांदूळ घेऊन स्वच्छ पाण्याने 2दा धुवून घेऊयात. पाणी स्वच्छ निघेपर्यंत धुवून घेऊ. आता कढई तापायला ठेवून त्यात अर्धी वाटी तेल घालून घेऊया. तेल तापायला ठेवूया. तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया, हिंग घालूया, कढीपत्ता घालूया, त्यात बारीक चिरलेला 1 वाटी कांदा घालूया. आणि थोडं परतून घेऊया. कांदा गुलाबीसर झाल्यावर त्यामध्ये तांदूळ घालूया. तांदूळ चांगले खमंग परतून घेऊया. तांदळाचा सुगंध सर्वत्र दरवळला पाहिजे. सुगंध आला की तांदूळ परतून झाले असे समजायचे. आता तांदूळ चांगले परतत आलेले आहेत. त्याचा वास सुटलेला आहे. त्यामध्ये लाल तिखट घालूया. आणि थोडे परतून घेऊया लाल तिखट घालून. त्याच्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला घालूया. कांदा लसूण मसाला घातल्याने भात छान लागतो. त्यामध्ये थोडा गोडा मसाला घालूया 2 चमचे, कारण गोड्या मसाल्याने भाताला छान सुगंध येतो आणि भात चविष्ट लागतो. पावटे भाताला गोडा मसालाच घालतात गरम मसाल्याच्या ऐवजी. आता 1 चमचा धने पावडर घालूया आणि थोडे तांदूळ परतून घेऊया. मसाला चांगला परतून घेऊया. मग थोडी हळद घालूया, म्हणजे भाताला छान पिवळा रंग येईल हळद नंतर घाल. आता तांदूळ छान परतून घेऊन त्याच्यात टोमॅटो टाकूया. टोमॅटो परतून घेऊया. टोमॅटो छान भातात परतून घेतल्यावर त्यात थोडी कोथिंबीर घालूया आधी. बाकीची कोथिंबीर नंतर घालूया. आणि आता पावटे घालूया. पावटे चांगले परतून घेऊन घेतले आणि त्याला थोडीशी वाफ लागेल आणि पावटे अर्धवट शिजून निघतील. परत राहिले पावटे घालून छान परतून घेऊया सुगंध येईपर्यंत. आता तांदळाचा आणि पावट्यांचा छान सुगंध पसरला आहे. आता त्यात चवीनुसार मीठ घालूया. आणि थोडे छान असे परतून घेऊया. आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ना, ते वाटण 1 वाटी वाटण घालूया. ते आधी परतून घेतले असल्यामुळे आता ते नंतर घातलं आहे. त्यामुळे वाटण जास्त नाही परतलं तरी चालेल, कारण आधी तेलामध्ये वाटण परतलेलं आहे. आता गरम पाणी घालूया. मी 4 वाट्या गरम पाणी उकळवून घेतलं होतं. उकळतं पाणी घातल्याने भात लगेच शिजण्यास सुरुवात होते. भातामध्ये 5 चमचे साजूक तूप घालून घेऊया
आणि झाकण ठेवून भात शिजवून घेऊया. थोडा भात शिजला का ते पाहूया. थोडी कसर वाटते आहे भातामध्ये, पावट्यात पण थोडी कसर वाटते. परत झाकण ठेवूया आणि भात शिजवून घेऊया. आता भात शिजला का ते चेक करूया. थोडं हलवून घेऊया. भात असं थोडासा मोकळा करून शिजला का पाण्यासाठी हलवून घेऊया. हो, भात शिजलाय कारण दाणा सुंदर असा मॅश होते, मऊ झालाय. आता भात शिजला त्यात थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि झाकण ठेवून थोडा निवून देऊया 2 मिनिट. आता आपला डिलिशियस असा मसाले पावटे भात तयार. चला आता पावटे भात थोडासा ओला नारळ आणि कोथिंबीर घालून सजूया. आवडला ना पावटे मसाले भात? चला आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.